गुड मॉर्निंग स्टुडंट्स. वेलकम टू वसतिगृह विद्यालय कराटी. आपण सर्वजण इयत्ता 8वीमध्ये आलेला आहात. तुमचं सगळ्यांचं स्वागतच आहे. आपल्याला वर्षभर जनरल सायन्स हा विषय शिकायचा आहे. जनरल सायन्स हा विषय 100 मार्कांसाठी आहे बाळांनो. आता हे जे 100 मार्क आहेत त्याच्यामध्ये संकलित आणि आकारित असा भागांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे. आकारित मूल्यमापन म्हणजे अंतर्गत जे गुण आहेत ते 40 मार्कांसाठी आहेत आणि जे राहिलेले 60 गुण आहेत ते संकलितसाठी आहेत. त्या संकलितमध्ये 50 मार्कांची प्रथम सत्रामध्ये आपण परीक्षा घेत असतो आणि त्याचे मिळालेले गुण आणि 10 मार्क प्रॅक्टिकलसाठी असे एकत्रित 60 आणि अंतर्गत मूल्यमापनाचे 40 मिळून 100 गुणांची तुमची प्रथम सत्रामध्ये परीक्षा होते. आणि तसंच द्वितीय सत्रामध्ये पण आपल्याला विचार करायला लागेल आणि 200 मार्कांचं ॲव्हरेज कन्व्हर्ट करून तुम्हाला फायनल तुमचा रिझल्ट आपण देतो. आता हे जे हा जो विषय आहे त्याच्यामध्ये पहिलं जे चॅप्टर आहे ते चॅप्टर नंबर 1 लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. परत बघूया. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता याचा अर्थ असा झाला, लिव्हिंग म्हणजे सजीव, वर्ल्ड विश्व, विश्वामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची जी निर्मिती झाली, एक जीव एक पेशीय अमिबापासून सुरुवात झाली आणि मग हे सगळे एकापासून मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मायक्रोब्स, सजीव, आणि ते वाढतच गेले, खूप वाढले. आणि मग मागच्या वर्षी माझ्या माहितीनुसार चॅप्टरचं नाव हेच होतं, लिव्हिंग वर्ल्ड, आणि त्याच्यापुढे होतं ॲडॉप्टेशन अँड क्लासिफिकेशन. आता ॲडॉप्ट करणं म्हणजे त्या परिस्थितीशी जुळून घेणं, सभोवतालची जी परिस्थिती आहे तिच्याशी जुळून ते वनस्पती किंवा ते प्राणी आपल्या शरीरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये बदल करतात आणि जुळून घेऊन वाढतात. वाढणं, संगोपन होणं. आता शास्त्रज्ञांना ह्या सगळ्यांचं वर्गीकरण करण्याची गरज भासू लागली. मागच्या वर्षी तुम्हाला असं शिकवलं गेलेलं आहे की 1735 मध्ये हे जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स होते यांचं वर्गीकरण करण्यात आलं. त्याच्यामध्ये जे सायंटिस्ट होते, कार्ल लिनियस, लिनियस, LINNAEUS, यांनी 1735 मध्ये वर्गीकरण केलं आणि ते 2 भागांमध्ये म्हणजे 2 किंगडममध्ये केलं. म्हणजे पूर्ण विश्व जे आहे, सजीवांचं विश्व, लिव्हिंग वर्ल्ड इज डिव्हायडेड इंटू 2 किंगडम्स. याच्यावरती थोडंसं तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत बाळांनो. त्याच्यामध्ये दुसरा जो प्रश्न आहे, हू इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, त्याचं उत्तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर इज इन्व्हेंटेड बाय कार्ल लिनियस इन 1735. आणि त्यांना असं जाणवलं की हे जे सजीव आहेत
त्या सजीवांमध्ये काही सारखे सारखे कॅरेक्टरिस्टिक्स असणारे आहेत आणि काही वेगळे आहेत. दे आर डिफरंट फ्रॉम दीज लिव्हिंग. त्याच्यामध्ये दोन भाग झाले, वनस्पती, प्राणी. लिव्हिंग वर्ल्ड इज डिवायडेड इंटू प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता हे जे सगळं विश्व आहे ते त्यांनी विश्वामध्ये असणारे सजीव त्यांनी दोन भागामध्ये वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. इथपर्यंत तुम्हाला माहितीच आहे. अजून 2 प्रश्न वरती आहेत, एकूण 3 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये एकाचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि तिसरा प्रश्न आहे लेव्हल ऑफ हिरार्ची. तर हे सगळं का चाललेलं आहे, हे जे विश्व आहे याचा अभ्यास शास्त्रज्ञांना करायचा होता. आजही आपण ते स्टडी करतोच आहोत. याच्यामध्ये अजून जर तुम्ही बघितलं, आपल्याला सायन्स शिकायचं आहे. तुमच्या पुस्तकाचं नावच आहे जनरल सायन्स. ॲक्च्युली मराठीमध्ये जर मी विचार केला तर विज्ञान म्हणजे काय बाळांनो, विखुरलेलं जे ज्ञान आहे, सगळं आहेच आहे विश्वामध्ये. तुम्ही कराटीच्या शाळेमध्ये जर आलात तर काही काटेरी झाडं आहेत, काही फळं देणारी झाडं आहेत, काही कीटक आहेत, काही पक्षी आहेत, काही प्राणी आहेत. त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला विज्ञानामध्ये करायचा आहे. मग शास्त्रज्ञांना प्रश्न असा पडला की हे सगळं कसं वर्गीकरण करता येईल. आणि त्या अनुषंगानं 2011 मध्ये अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस ते काउंट करण्यात आलं, तर आपल्या विश्वामध्ये 87 मिलियन स्पेसीस सापडल्या. सजीव किती सापडले बाळांनो आपल्याला? 87 मिलियन, म्हणजे 87 मिलियन स्पेसीस आपल्याला सापडल्या. फाउंड ऑन अर्थ इन्क्लुडिंग. आता ते कुठे कुठे असतात? काही जमिनीवर असतात, काही समुद्रामध्ये असतात, काही हवेमध्ये असतात. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर. आता हा जो नंबर आहे तसा खूप व्हास्ट झाला. मग आता काय करायचं? इट वॉज इसेन्शियल टू डिव्हाइड देम इंटू ग्रुप्स. शास्त्रज्ञांनी असं ठरवलं, हा जो नंबर आहे तो मला डिव्हाइड करायला लागेल. मग कशामध्ये डिव्हाइड करायचं? आंबा आहे. मग सगळ्या आंब्यांची झाडं सारखी सारखी असतात का? त्यांच्यामध्ये सुद्धा थोडा थोडा फरक आहे. पण आंबा हा गोड लागतो. ठराविक त्याचा पिरियड आहे, त्याच वेळी आपल्याला त्याची फळं मिळतात. नीम ट्री आहे. असं बरंच आपल्याला आपल्या सभोवताली दिसतं आहे. कीटक आहे, त्याच्यामध्ये मुंगी आहेत, लाल मुंगी आहे, काळी मुंगी आहे. अशा सगळ्या सभोवताली असणाऱ्या सजीवांचं वर्गीकरण करण्याचं सायंटिस्टनं ठरवलं आणि मग त्याचे ग्रुप्स तयार करायचं ठरलं. जे सारखे सारखे कॅरेक्टरिस्टिक असणारे वनस्पती, सारखे सिमिलॅरिटीज असणारे प्राणी, त्यांचा एक ग्रुप तयार करायचं ठरलं. आणि अजून त्याच्यामध्ये सगळे आंब्यांची झाडं सारखे नाहीत, त्याच्यामध्ये अजून सब ग्रुप्स तयार करण्यात आले. तसंच प्रत्येक नीम ट्री आहे, त्याचे सगळे, समजा तुम्ही म्हणजे तुमचे आई वडील, त्यांना ज्यांनी जन्म दिला त्यांचे आजोबा, त्यांचे आई वडील, पणजोबा, खापर पणजोबा. आता तुमची जी वंशावळी आहे त्याचा एक ग्रुप झाला. तुम्ही असणारे किंवा कराटीमध्ये गावामध्ये असणारे आणि कोकण विभागामध्ये असणारे मनुष्य जाती, रिजन बदललं.
भाग बदलला. तिथली असणारी संस्कृती ही वेगळी आहे म्हणून त्यांचा एक वेगळा ग्रुप बनवला गेला किंवा मानवजातीचा एक ग्रुप बनवला गेला. त्याच्यामध्ये डिफरंट असणारे त्यांचा एक वेगळा सबग्रुप बनवला गेला. असे ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड, ते तयार केले गेले कन्सिडरिंग त्यांच्यामध्ये ज्या सारखे सारखे असणारे सिमिलॅरिटीज आहेत, सारखेपणा, त्याच्यावरनं ते तसं झालं. आणि त्यांच्यामध्ये असणारे फरक, जेनेटिकली जर मी विचार केला, एक बाळ दुसऱ्यासारखं नसतं, त्याच्यामध्ये काय फरक आहे तसा पण विचार केला गेला अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि शास्त्रज्ञांनी हे सगळं वर्कआउट केलं. धिस प्रोसेस, ही जी पद्धती आहे डिव्हायडिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स, यालाच आपल्याला वेगळं नाव द्यायला लागेल. त्यालाच मी म्हणतोय बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. काय नाव दिलं बाळांनो आता आपण त्याला? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं आपण म्हणतोय त्याला आता. पुढे मग आता काय झालं असं जर मी विचार केला, पुढे बघा काय दिसतंय तुम्हाला. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असा एक टर्म आपण पुढे जाणार आहोत. व्हॉट इज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन? तिथे ही व्याख्या लिहून घ्यायला लागेल आपल्याला. आपण वर्षभरासाठी 200 पेजीची नोटबुक बनवलेली आहे, तसं मी तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्म केलेलं आहे, सांगितलंय तुम्हाला. वर्षभर मी त्या 200 पेजीच्या नोटबुकमध्ये आता जे आपण स्लाईड बघितल्या त्यातला प्रत्येक मुद्दा बाळांनो तुमच्यासाठी अति महत्त्वाचा आहे. तो व्यवस्थित लिहून घ्यायला लागेल, त्याचं पाठांतर करायला लागेल, ते लक्षात ठेवायला लागेल. आणि कधीही कोणालाही मी विचारीन, आता सध्या काय झालं आहे, सगळे मुलं व्हिडिओ बघत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे बाळांनो. पण ह्यातनं जर कोणी असं म्हणत असेल माझी सुटका होऊन जाईल, सर काय बघायला येणार आहेत का, मी प्रत्येकाच्या घरी येणार आहे बाळांनो, व्हिजिट देणार आहे मी तुमच्याकडे आणि हे सगळं बघणारच आहे. मी कधी कोणालाही समजा रासकर आहे त्यांना मी विचारेन, अरे बाळा तू कुठपर्यंत लिहून घेतलेलं आहे, पाठांतर केलं आहे का, त्यावेळेस तुम्हाला सांगता यायला हवं. आणि जर तसं झालं नाही, तुम्ही इन्स्ट्रक्शन्स पाळल्या नाहीत, तर मग तुम्हाला मला नाईलाज म्हणून शिक्षा करायला लागेल. मग आता मी असं म्हणतोय बायोलॉजिकल क्लासिफिकेशन अशी टर्म, पुढच्या टर्मकडे आपण वळणार आहोत बाळांनो. व्हॉट इज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन? द प्रोसेस ऑफ डिवायडिंग living organisms into groups and subgroups considering the similarities and differences among living organisms is called biological classification. याचा मराठी अर्थ असा झाला सजीव, त्याच्यामध्ये प्लांट्स, ॲनिमल्स जे वनस्पती, प्राणी, त्याच्यामध्ये सारखेपणा असणाऱ्यांचा एक ग्रुप केला, डिफरन्सेस असणाऱ्यांचा पण ग्रुप केला, त्या ग्रुपमध्ये परत सबग्रुप केले आणि त्यांना एक नाव दिलं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. आता पुढे जायला लागेल आपल्याला. हे जे सगळं क्लासिफिकेशन आहे बाळांनो ते बघूया. एक शास्त्रज्ञ आहे, त्यांचं नाव आहे रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकेर. कधी काम केलं त्यांनी? 1922 1980 मध्ये काम केलं. परत बघूया. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. कधी? 1922 1980 मध्ये काम केलं. कोण आहेत ते? अमेरिकन इकॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी
1969मध्ये हे सगळे ऑर्गॅनिझम्स डिव्हाइड केले इंटू 5 ग्रुप्स. परत बघूया. रॉबर्ट हार्डलिंग विटाकर 1920 to 1980 मध्ये त्यांचा कालखंड आहे. अमेरिकन इकॉलॉजिस्ट आहेत ते. त्यांनी 1969मध्ये पूर्ण विश्वाचं म्हणजे 87 मिलियन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिव्हायडेड. आता हे कधीचं सेन्सस आहे, काउंटिंग आहे? 2011च्या काउंटिंगनुसार आपण बोलतो आहोत. पूर्ण विश्वामध्ये जमिनीवर असणारे, पाण्यात असणारे, आकाशात असणारे, जमिनीखाली असणारे सगळे विश्वातले सजीव प्राणी, वनस्पती 5 भागांमध्ये विभागले गेले. आता बघूया काय काय झालं ते. त्यातलं पहिले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे 2 ग्रुप झाले. पहिला आहे प्रोकॅरियोट्स, दुसरा यूकॅरियोट्स. पहिला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिव्हायडेड इंटू 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स, दूसरा यूकॅरियोट्स. Prokaryotes again divided into unicellular organisms. The unicellular means it has only one cell. त्याचा किंगडम 1 त्याला म्हटलेलं आहे मोनेरा. म्हणजे प्रोकॅरियोट्स, त्याचं डिव्हायडेशन झालं युनिसेल्युलर. पुढे जाऊन तो किंगडम 1 नाव दिलं त्याला. अजून पुढे जाऊन म्हटलं मोनेरा. इकडे आलो, जो फ्लो चार्ट म्हणतात बाळांनो याला, त्याच्या उजव्या हाताकडे मी येतोय. यूकॅरियोट्स डिव्हायडेड इंटू 2 ग्रुप्स. त्यातला पहिला आहे युनिसेल्युलर, दुसरा आहे मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर किंगडम 2 त्याला वेगळं नाव दिलं प्रोटिस्टा. परत बघूया. यूकॅरियोट्स डिव्हायडेड इंटू 2 युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरलाच किंगडम 2 असं म्हटलं आणि त्याला नाव दिलं प्रोटिस्टा. पुढे जातो आहेत आता आपण मल्टीसेल्युलर. मल्टी मीन्स मेनी. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स डिव्हायडेड इंटू किंगडम 3, 4 अँड 5. परत बघूया. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स डिव्हायडेड इंटू किंगडम 3, किंगडम 4 अँड किंगडम 5. किंगडम 3 त्याच्यामध्ये फंगी हॅज सेल वॉल असते प्रेझेंट, बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. परत बघूया. किंगडम 3 मध्ये कोण मोडतंय? फंगी हॅज सेल वॉल प्रेझेंट इन दॅट, बट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंगी म्हणजे बुरशी. आता सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये बरीच आर्द्रता आहे. मग जी चपाती आहे, भाकरी आहे, तिची जर तुम्ही हे केलं नाही व्यवस्थित तर तिच्यावर पटकन बुरशी येते बघा. तिलाच आपण एक नाव दिलं फंगी. ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ती दुसऱ्या सडलेल्या, कुजलेल्या अन्नावर जगते. कधी कधी तुम्ही तुमच्याकडे जर गुरं असतील शेतामध्ये, त्या उकिड्यावर फंगस डेव्हलप होते. पुढे जाऊया. किंगडम 4 त्याला नाव दिलं प्लॅन्टी. त्याच्यामध्ये सेल वॉल आहे अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म्स फोटोसिंथेसिस. आता जी झाडी आहेत, ज्या झाडांचा रंग हिरवा आहे
त्याचा अजून दुसरा अर्थ असा झाला बाळांनो, ती झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. किंगडम 5 ॲनिमॅलिया, त्याला नाव दिलं गेलं ॲनिमॅलिया. त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही. परत बघूया. किंगडम 5 त्याला नाव दिलं ॲनिमॅलिया. त्याच्यामध्ये नो सेल वॉल, त्याच्यामध्ये सेल वॉल नाही. काही अडचण असली बाळांनो, आता पहिली गोष्ट आपल्याला काय करून घ्यायला लागेल, ज्या सगळ्या स्लाईड आहेत त्या व्यवस्थित लिहून घ्यायला लागतील 1 by 1 तुमच्या नोटबुकमध्ये. आणि एवढं झाल्यावर आता पुढे जायला लागेल आपल्याला. आता हे जे क्लासिफिकेशन आहे, कोणी केलं बाळांनो? हे कोणी केलं क्लासिफिकेशन? विटाकर. आता त्यांनी ऑन व्हॉट बेसिस क्लासिफिकेशन केलं? त्यातला पहिला मुद्दा आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे काय? प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक. दुसरा कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. त्याच्यामध्ये काय झालं? युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. तिसरा मुद्दा आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. त्याच्यामध्ये काय? प्लांट्स काय करतात? ते ऑटोट्रॉपिक. म्हणजे काय? फोटोसिंथेसिस प्रक्रिया करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फंगी त्याच्यामध्ये सॅप्रोफायटिक, ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. मी मगाशी सांगितलं, शेतामध्ये जर काही कुजलेलं असेल त्याच्यावर पटकन बुरशी डेव्हलप होते. ॲनिमल्स प्राणी ते कसे आहेत? हेटेरोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह. आपण सुद्धा प्राणीच आहोत. गवत कंझ्युमर्स. आता गाय गवत खाते. गवत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. ग्रीन प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि मग फंगी जे मेलेलं आहे, कुजलेलं आहे, त्याच्यावर वाढते आहे, त्याच्यामध्ये जे आहे कॉम्प्लेक्स ते सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून घेते आहे. ॲनिमल्स आपण पालेभाजी खातो, आपण मांसाहार करतो. म्हणजे आपण काय करतो? दुसऱ्यांनी तयार केलं. आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. दुसऱ्यांनी जे तयार केलेलं आहे ते आपण खातो. म्हणून आपल्याला म्हटलं हेटेरोट्रॉपिक. आणि अजून काय म्हटलंय आपल्याला? इंजेस्टिव्ह. पुढचा मुद्दा, चौथा मुद्दा, लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईल म्हणजे आपलं जीवनशैली. प्लांट्स कसे आहेत? प्रोड्युसर्स. म्हणजे काय? ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ॲनिमल्स जे तयार केलेलं आहे ते खातात, कंझ्युम करतात, खातात. फंगी काय करतात? जे तयार झालेलं आहे. आता समजा कुत्रा आहे, त्याचं लाईफ 50 वर्ष आहे. मानव आहे, त्याचं लाईफ समजा 100 वर्ष आहे. ते डेड झाल्यानंतर त्याच्यावर फंगी वाढते. म्हणजे काय झालं? मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याला खाऊन टाकतात आणि कॉम्प्लेक्सच सिम्पल तयार करतात. म्हणून त्यांना नाव दिलं गेलं डिकम्पोजर्स. पाचवा मुद्दा आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. त्याच्यामध्ये काय करतात ते? फायलोजेनेटिक रिलेशनशिपमध्ये प्रोकॅरियोटिक कन्व्हर्टेड इंटू यूकॅरियोटिक. म्हणजे अजून काय झालं? ह्या विश्वाची जी निर्मिती झाली त्याच्यामध्ये सुरुवातीला युनिसेल्युलरच ऑर्गॅनिझम होता. आणि मग त्यानं स्वतःमध्ये त्या पेशीमध्ये बदल करत करत ते मल्टीसेल्युलर झाले आणि विश्व हे वाढतच गेलं. आपण सुद्धा
मानवजात ही पूर्वी वानर होती. आणि मग नंतर काय झालं बाळांनो, वानराने ज्याचा ब्रेन डेव्हलप झाला त्यानं स्वतःमध्ये बदल करून घेतले. ज्या ऑर्गॅनिझम्सची गरज नव्हती ते गळून पडले. उदाहरण द्यायचं झालं तर शेपटी. पूर्वी वानराला शेपटी होती, वानराचंच मानव जातीमध्ये रूपांतर झालं आणि हळूहळू उत्क्रांती झाली आणि शेपटी वानराची गळून पडली आणि मानवामध्ये, ह्युमन बिईंगमध्ये त्याचं कन्व्हर्शन झालं. आता हे पहिलं जे पेज नंबर 1 आपल्या याचं टेक्स्टचं आपण पूर्ण करून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं केवढं स्लाइड्स आपण घेतल्या, बघितल्या, शिकून झालं, तेवढ्या सगळ्या लिहून काढायला लागतील. नंबर 1. नंबर 2, 200 पेजेस नोटबुक मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलीच आहे. अजून एक काम करून घ्यायचं आहे आपल्याला बाळांनो. प्रत्येक बाळानं पेन्सिल ठेवायची पहिल्या पानावर आणि प्रत्येक शब्द वाचून काढायचा. फॉर एक्झाम्पल, मी आता वाचून दाखवतोय तुम्हाला. आता काय करायला लागेल म्हणजे आपल्याला पुढे सोपं जाणार. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाहीत. अगोदर मला काय येत नाही ते ॲक्सेप्ट करायला लागेल आणि ॲक्सेप्ट करून येत नाही हरकत नाही. आपण सगळं शिकणारच आहोत, ते आपलं कर्तव्य पण आहे. पण तुमच्या बाजूनं आम्ही तर सगळं देणारच आहोत, त्याच्यासाठीच आम्ही आहोत. पण तुमच्या बाजूनं तुम्हाला काय करायचं आहे, वर्षभराचं आपलं प्लॅन आउट काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय, समजून सांगतोय बाळांनो. प्रत्येक शब्द तुम्हाला वाचायला लागेल. तर पहिला शब्द आहे बायोडायव्हर्सिटी. आता एखाद्या बाळाला त्याचा अर्थ येत नाही, हरकत नाही, त्यात काही कमीपणा वाटायचं कारण नाही. त्या बाळानं काय करायचं, बाजारामध्ये डिक्शनरी अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकल पब्लिशर्सनं तयार केलेल्या, आता काही ज्या आहेत वर्ल्ड पब्लिकेशन जे आहे स्टँडर्ड, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं डिक्शनरी तयार केली, ती सगळ्यात उत्तम आहे. ती जर घेतली तर तुमच्या बाजूनं चांगलं आहे. पण कोणतं घ्यायचं, कसं घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. पण डिक्शनरी लागेल आपल्याला वर्षभर बाळांनो. बायोडायव्हर्सिटी, त्याचा अर्थ मी तुम्हाला अगोदर काय करायचं, जे मला येत नाही, एकाखाली एक येत नाही तो शब्द लिहून घ्यायचा. क्लासिफिकेशन, येतंय हरकत नाही, नाही येत त्याच्या खाली 1 by 1 एकाखाली एक लिहून घ्यायचं. आता बायोडायव्हर्सिटीचा अर्थ आहे जैववैविध्यता. एखाद्याला वाटलं बायोडायव्हर्सिटीचा अजून इंग्रजी मिनिंग दिलेला आहे, हरकत नाही, ते लिहा तिथे. आणि पुढे मराठी मिनिंग त्याचं मी सांगितलं जातं तुम्हाला, जैववैविध्यता. पुढे क्लासिफिकेशन बघितलं आपण, वर्गीकरण. लिव्हिंग, सजीव. रिजन, एरिया. ॲडॉप्टेड किंवा ॲडॉप्टेशन, सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेणं. असे बरेच शब्द जे तुम्हाला येत नाही बाळांनो, ते एकाखाली एक लिहून घ्यायचे आणि त्याचा इंग्रजी अर्थ आणि मराठी अर्थ असं करत करत दररोज किमान प्रत्येक बाळाच्या वहीमध्ये तारखेनुसार आपण सुरुवात कधीच केली. मागे अजून एक व्हिडिओ पाठवला आहे मी तुम्हाला, हा दुसरा व्हिडिओ आहे, आपण प्रत्यक्ष बोलतो आहोत. तर किमान 10 शब्द, कठीण शब्द जे तुम्हाला येत नाही ते वहीवर दिसले पाहिजे मला. मी ती तपासून घेणार आहे शाळा सुरू झाली की, बरोबर. आणि मग असं करत करत
समजा काहींना काहीच येत नाही, हरकत नाही, आपण त्यांना ते सगळं देणारच आहोत, पण तुमच्या बाजूनं तुम्ही कुठेही कमी पडणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची. आणि आपण असं करत करत वर्षभर हे सगळं शिकून घेणारच आहोत.